गणपती अप्पा मोरया, बोल बजरा बली की जय, आगेवाले की जय, योगेश्वरी माते की जय, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव, जो बोले सोनिया, सत श्री अकाल, वेंकटरमण गोविंदा रे गोविंदा गोविंदा। येस, तर बिलकुल पॅनिक होऊ नका. आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि मला समजून घ्यायचंय, अदितीला पण समजून घ्यायचंय की गोविंदा काय असतो. सॉरी, तुम्हाला गोपिका म्हणतात ना, सो गोपिका पदक काय असतं ते मला एक सांगाल का? आधी तुमच्या मंडळाबद्दल सांगा थोडं. बरं, आमचं जोगेश्वरी माता महिला गोविंद पथक जोगेश्वरी पूर्व 2017ला केलेली सुरुवात. आणि आपल्याकडे जोगेश्वरीमध्ये पुरुष गोविंदा पथक जितक्या हिरिरीने जेवढे मोठे मोठे थर रचतात आणि जोगेश्वरीचं नाव मोठं होतं आहे, मग त्यामध्ये आम्हा बहिणींचा म्हणून खारीचा वाटा म्हणून सुरू केलेलं हे पथक की आम्हालाही जोगेश्वरीचं नाव तसंच पुढे न्यायचं आहे म्हणून केली मंडळाची सुरुवात. आणि आत्ता जोगेश्वरी त्याशिवाय बाहेरच्या सगळ्या एरियातना मुलींनी जॉईन केलेलं आम्हाला. आणि जसं जसं आम्ही आता पुढे जातो आहे बस, आणि त्या जोगेश्वरी मातेच्या आमच्या प्रयत्नांना त्यांचा आशीर्वाद बस. जोगेश्वरी मातेच्या येस येस म्हणून जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक. ओके, येस. सो ही सुरुवात करण्यामागचं आणखी काही वेगळं कारण होतं का? 90च्या दशकामध्ये ना आपली जोगेश्वरी म्हणजे आमची, तर साधारणपणे ना जोगेश्वरीत यायला बाहेरून लोक घाबरायचे की गुंडांची जोगेश्वरी असं थोडी ख्याती होती. पण 90च्या दशकामध्ये ना आमच्या जोगेश्वरींनी खेळामध्ये इतकं प्रावीण्य मिळवलं ना की कबड्डी, त्यानंतर दहीहंडी, नंतर कॅरम अशा विविध खेळांमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलं. मग दहीहंडी या खेळामध्ये जी आत्ता या 2000च्या दशकामध्ये दहीहंडी नावात आता जसं काही म्हटलं जाते की कर्मभूमी, पंढरी अशी वेगवेगळी नावं पडली जात आहेत. मग या नावाला साजेसं काहीतरी आम्हाला करता येईल का त्या दृष्टीने, आणि ही पुरुषांना दिलेली आम्हा बहिणींची साथ म्हणजे कोणाचा दादा आहे, कोणाचा मामा, हे प्रत्येकी गोविंदा पथकामध्ये आहेत. सगळ्यांचा नवरा, दादा, मामा, पप्पा, आजोबांपासूनची सुरुवात आहे. बस मग आम्हाला आता या वयामध्ये कोण चढवणार, मग आम्ही आमचं चढू ना आमच्याच खांद्यावर, म्हणून ही सुरुवात. बरं, आता आपण थोडंसं अडचणींबद्दल बोलूया, ठीक आहे? तर हे पथक सुरू करण्याआधी काय अडचणी आल्या आणि अजून पण काय अडचणी येत आहेत त्याबद्दल सांगाल का? अडचणी सांगायला काय आपण सुरुवात कशी केली तू तिच्या माहिती तुला? नाही, सुरुवात करण्यासाठी म्हणजे आमचं काही मंडळ वगैरे असं नाहीये. म्हणजे महिला गोविंदा पथक म्हणजे आपण हे ग्राउंड आहे, तर आम्ही सगळ्याही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. ग्राउंडच्या जवळ मोजक्याच मुली राहतात. तर आपल्याला कशी सुरुवात करता येईल, तर लाईट कसं करायचं, हे शेड, पाऊस येणार तर शेड बांधायची आहे, तर आपल्याला कशी हेल्प होऊ शकते, स्थानिक नगरसेवक किंवा आणखीन कोणाकडनं मदत घेता येईल, मग आपण सगळे कसे जमूया. तर ठीक आहे, आज शनिवार आहे, प्रॅक्टिस सुरू करायच्या आधी एखाद्या शनिवारी मीटिंग होते. मग त्या 1 महिना आधी झालेल्या मीटिंगमध्ये हे ठरलं जातं की आपण कसं करायचं आहे, लाईट्स कसे करूया, किंवा सुरुवातीला जेव्हा किटच नव्हता मग कपडे काय घालायचे, प्रॅक्टिसला सुरुवात करायची म्हणजे नेमके कपडे काय घालायचे, तर आपण ड्रेस आणि जेव्हा लेगिन्स घातलेला असतो याच्यावर कसं चढणार. मग इथून झालेली सुरुवात. मग आपण हळूहळू घरातून परमिशन येते काही एवढा लांब जायचं तर शॉर्ट्स घालायला देणार का, तर ठीक आहे, दोघी जणी जाऊन आपण आईला कन्व्हिन्स करतोय की आई मी शॉर्ट्स घालणार आहे हंडीला. तर त्यात आईचा रिस्पॉन्स काय आहे, मग आई जर नाही म्हणत असेल तर ह्या 4 जणी जाऊन तिला समजवणार की नाही काकी आम्ही मैदानात चेंज करणार, तिथेच घालणार, पण आम्ही रस्त्यावर नाही फिरणार शॉर्ट्स करून. पण एकदा का प्रात्यक्षिक बघितल्यानंतर घरून आईची लगेचच परमिशन, हो बाळा तू शॉर्ट्सच घालून जा, काही हरकत नाही, मी येते सोडायला हवं. मी इंटरप्ट करतो, सॉरी, पण असा एखादा कधी किस्सा घडला असेल ना की त्याच्यावरून तुम्हाला अनुभव आला असेल, किस्सा काय होता तो? नाही, आता रात्रीचं जेव्हा आपण प्रॅक्टिस संपते ना त्यावेळी जाताना कसं असतं, गल्ल्या असतात बारीक बारीक लहान, लाईट्स नसतात काही ठिकाणी. मग तिथून जाताना येताना मुलींना वाटणारी भीती म्हणजे त्या कितीही सपोर्टिव्ह असल्या आणि घरातले जरी असले, किती एरिया सेफ असला तरी अशी थोडीशी एक भीती असते. आणि जेव्हा आपण अनोळखी एरियातून पासआउट होत असतो त्यावेळी येणारी ही जी भीती असते ना, आणि मग ते घरी गेल्याच्या नंतर आणि ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर पुन्हा शेअर होते की नाही काल रात्री जाताना ना असं झालं, तर मला थोडी भीती वाटली. मग काय करायचं, मग 4 डोके एकत्र आल्याच्या नंतर वेगवेगळ्या कल्पना बाहेर येतात. मग त्यातून हे नाही आपल्याला असं करायचं आहे, तर 4 जणींचा ग्रुप जाणार आता हिला सोडायला, मग आईला कन्व्हिन्स करणार, आणि मग तिथून हे असं डेव्हलप होत जातं. ओके, म्हणजे त्या 4 जणी जाणार, म्हणजे आधी 4 जणींचा ग्रुप होणार की त्या कोणाला ओळखत नाहीये, मग त्या 4 जणी एकत्र बोलणार, एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर होणार जे काय असेल ते, आणि मग त्या त्यांच्यापर्यंत त्याच्याशी टॅकल करणार. म्हणजे मला फक्त एक सांगा की तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा सरावासाठी आलात घरात आपल्या, जसं ताई म्हणाली की आई नाही सॉरी वडील भाऊ सगळे मामा काका सगळेजण गोविंदात जातात, पण जेव्हा घरातली पहिली मुलगी बोलते की मी पण आजपासून गोविंदात जाणार आहे,
काय तेव्हा होतं? त्यापेक्षा चांगलं उदाहरण भक्तीशिवाय दुसरं कोण सांगूच शकत नाहीये. चेहरा सांगतोय त्यांचा. मोबाईल हातात घेतला तर आम्हाला जास्त कळेल. मोबाईल जवळ. हां येस. ॲक्च्युली प्रॅक्टिसला तर दादा बरेच वर्ष जातो स्वतः, एका पथकामध्ये आहे तो. पण म्हटलं दादा एवढी वर्ष जातो आहे तर म्हटलं आपल्याला का नाही परमिशन, म्हणून मग मी पण चालू केलं. एक मैत्रीण होती माझ्या इथे जवळ राहणारी, तिला मी विचारलं तू किती वाजता जाते किंवा काय वगैरे, तर काय लागेल त्याच्यासाठी. तर ती म्हणाली चल तू माझ्याबरोबर फक्त. आणि तेव्हापासून मग तिच्याबरोबर यायला लागली. आणि नंतर आपल्याला जसं लेट होतो इथून निघताना, मग स्वतः जातो पण मुलीला नाही पाठवत आहे. त्या हिशोबाने थोडं घरामध्ये गरमागरमीचं वातावरण असतं, काय लेट होतो असं थोडी चालतं. मग हे ते वगैरे मग पोचला. मग ताईला मी एकदा घेऊन गेलेली घरी, मग ताईने असं लाडी गोडी लावून सगळं व्यवस्थितरित्या सांगितलेलं की नाही हे आहे ते आहे. आम्ही पाहिजे तर सोडायला येऊ, तेव्हा आम्हाला सोडायला येत होते सगळीजणं. आम्ही जसं ताई म्हणाली 4-4चा ग्रुप करून आम्ही जायचो तसं. मग एकत्र एका एरियामधले सगळे मिळून आम्ही सगळे निघतो. पण ॲक्सेप्टन्स इतका सहज होता नाही. थोडं 2 दिवस म्हणजे थोडंसं रागरुगीच वे, म्हणजे नाही ना म्हटलं तर जेवण सोडून आम्ही घरात बसायचो. प्रॅक्टिसला नाही पाठवत आहे म्हणून आम्ही घरात विदाऊट जेवण राहायचो. मग त्यानंतर मग जाऊन घट्ट असतं ना, केस म्हणते मी नाही जेवत. हां तसं की मला काही करून जायचंच आहे. हां मग झोपून राहायचं किंवा जेवण वगैरे टाकायचं असं आम्ही करायचो. म्हणजे बरीच जणं होती तशी, आम्ही तेच करायचो. एकच नाही, आम्ही बरेच जण होतो असे की आम्ही जेवण वगैरे टाकायचो, घरी जाऊन झोपायचं वगैरे. पाठवत नाही तर मग कशाला हे करा, मग झोपा. वडापाव खाऊया. असं केलेलं आहे आम्ही. जे ॲक्च्युअल मैदान आहे त्याच्या पाठीमागे जाऊन वडापाव वगैरे खाणं, भजीपाव खाणं आणि इकडे पण ओरडा खाणं. पाठी वडापाव आणि ते ओरडा दोन्ही खायचंच असतं ना. काही मुलींना असं पण ते पण फेस करायचं ना, म्हणून हे आधी खायचं. काही मुलींना असं टी शर्ट बॅग मध्ये लपून आणले. आता क्लासेस वरून जाणार ना, तर बॅग मध्ये त्या बाहेर ठेवायचं टी शर्ट. घरी नाही सांगायचं आधी की प्रॅक्टिसला गेले होते, म्हणजे ओरडा पडणार ना. मग ते टी शर्ट इथे येऊन घालायचं, पण घरी नाही सांगायचं. आणि नंतर सांगता ना जाऊ ना प्लीज ना, जाऊ ना. तोपर्यंत अर्धी प्रॅक्टिस केलेलीच आहे, कारण मला प्लेस नाही मिळणार. प्रॅक्टिस केलेली असायची. आणि नंतर मग हळूहळू घरातल्यांना कन्व्हिन्स करायचं. मग 5 ते 10 करूया, 10 जणांना घेऊन जा, मोर्चा घेऊन जा घरी, पण घरच्यांना कन्व्हिन्स करा. गल्लीमध्ये असे पण किस्से होते की आम्ही बाहेर निघाल्यावर अरे प्रॅक्टिसला चालले का, प्रॅक्टिसला नको जाऊ, हातपाय मोडले तर मग काय होईल. पण नाही, आमच्यामध्ये जिद्द आहे, आम्हाला करायचं आहे. आणि आम्ही म्हणून एवढ्या वर्ष ताईसोबत उभे, हे इम्पॉर्टंट आहे. बरं, ते शेजारच्या बायका. हो अरे ती नावेकरांची पोरगी हंडीमध्ये चालली आहे. आम्हाला जायचं ना, पण आमच्यामध्ये जिद्द, आम्ही करूच शकतो आणि आम्ही आता करतोच आहे. हे मोठं उदाहरण आहे. मला फक्त त्यातनं एक विचारायचं, ह्या सगळ्यांनी घरी शिव्या खात असेल तर पण सगळ्यात जास्त शिव्या तुम्ही पण खात असाल ना. म्हणजे मी 17 वर्ष झाले आहेत मला, पण मी एवढ्या शिवाय गेले तर म्हणजे एकदा त्या पॅरेंटला, एकदा तर एका मुलीला सोडायला गेलेले आणि तिचे पप्पा तिथून इतकी जबरदस्त म्हणजे डिग्री घेतलेली होती त्यांनी शिव्यांमध्ये लिटरली. आणि त्याने तिथून घेतल्यावर आम्ही तू जा आम्ही चालू, तू जा घरी बाई, तुला सोडलंय. असे खूप प्रसंग होते. म्हणजे एकदा तर असा पण प्रसंग आलाय, आता पिरियड असतात, हे नॅचरल आहे, देवाने दिलेली देणगी आहे आमच्याकडे. तर असंही सीन झालेले आहेत की पॅरेंट्स जेव्हा पिरियड असतात ना, तेव्हा तू नाही जायचं ग्राउंडवर, तुम्ही कृष्णाची टी शर्ट घालताय, पत्कात नाही चढायचंय, थरात नाही चढायचंय. तर याही गोष्टी आम्ही टॅकल केल्या आहेत की असं आधी स्वतःची मेंटॅलिटी आम्ही सेट केली पाहिजे ना, की आपण आधी रेडी आहोत का या गोष्टीला. जर आपण फिजिकली रेडी असणार आहोत की आपण करूच शकतोय, तरच आपण मैदानात उभे राहू शकतो ना. बरोबर. मग त्यानंतर येतं त्या घरच्या व्यक्तींना समजायला. तर एकदा असंच झालेलं, एकीच्या घरी आम्ही साधारणपणे 11-11:15 दरम्यान गेलो होतो आणि जवळजवळ 11:15 मी भेटलो तिथे आणि म्हटलं की काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, का नाही पाठवत आहे. नाही, मग तिला पिरियड आहे, तुम्ही का नेताय तिला, असं नाही करायचं असतं, आमच्याकडे पाळतो वगैरे अशा काही गोष्टी असतात. मग त्यात काय, मग ठीक आहे ना, हे आम्ही काही पाप नाही केलेलं, हे देवानेच दिलेलं आहे आम्हाला. मग देवाने देताना जर विचार नाही केला तर आम्ही करताना हा काय विचार करायचा आहे. आणि असं ते बोलता बोलता संभाषण इतकं वाढलेलं ना, सगळे झोपले होते त्या चाळीमध्ये आणि ते 11:15 सगळी लोक आपण बघते त्यांच्याकडे
की एवढ्या पाहुणेवरच हा लेक्चर कोण देतं इकडे, असंही झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मला कळलं होतं ते सगळे उठून नाही तिला जाऊ दे, तिला जाऊ दे प्रॅक्टिसला, असंही झालं होतं आमच्याकडे. पॉझिटिव्ह इफेक्ट पडला त्याचा. नक्की, खूप खूप. प्रगती, त्याच्यावरती तू काहीतरी विचार असं मला वाटतं. मी मला असं विचारायचं आहे की मुलांच्या पथकातलं म्हणजे जे गोविंद आहेत आणि महिलांचे गोविंद याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो, वैशिष्ट्य काय आहे महिलांचं? असं बघायला आपण जे गेलो असं म्हणतात की पुरुषी शक्ती फार असते, पण ॲक्च्युली स्ट्रेंथ बघायला गेलं तर स्त्रियांची जास्त असते. कारण देवाने आपल्याला जर एक जन्म देण्यासाठी जी शक्ती दिलेली आहे त्या स्ट्रेंथवर आपण अख्खी दुनिया चालवू शकतोय. तर मग दहीहंडी का नाही? सुंदर. फक्त थोड्याशा गोष्टींचा मायनर फरक असतो की एक ठीक आहे त्यांना संसार नाही सांभाळायचा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं आहे. कारण घरी गेल्यानंतर आई किट धुणार आहे, बहीण किट धुणार आहे, त्यांचं ते आहे थोडंसं सपोर्ट. पण इथे कसं जेवण पण करायचं आहे, नंतर येऊन तो किट पण धुवायचा आहे आपलाच, आपल्याला उद्या किटमध्ये वास नाही आला पाहिजे तर तो घरी जाऊन परत धुवायचा आहे रात्री, परत तेवढी स्वच्छता पण त्याच्यानंतर आई शिव्याच घालणार आपल्याला. कारण मी मुलगा नाही आहे, कारण माझी कामं मलाच करायची आहे. ते केस भिजलेत, आता ते एवढे मोठे केस असते तर ते रात्री जाऊन परत सुकवायचेच आहेत, कारण उद्या सर्दी झाली प्रॅक्टिस मिस होणार. खूप छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इथे तर टकला पण नाही करू शकत मुलं, काय आपलं मस्त हां पथकाचं नाव लिहून येतात, कोरून येतात ते असे छान हेअर्समध्ये, पण आम्ही ते नाही करू शकत. पण मग अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात की ओढणी आहे तर बहिणीची ओढणी घेऊन जातो ना, तू तुझं घेऊन जा, म्हणजे भाऊ बहीण एका पथकात असते ना, मला तुझी ओढणी पाहिजे, मग ही शोधणार दुसरी ओढणी पण आणणार, ओढणी आणायची आहे मग चुकवणार नाही. येस, आईला सांगतील साडी दे, त्याचे 2 कर, ह्याला एक दे मला एक दे, पण प्रॅक्टिसला जायचंय. काय प्लस पॉइंट्स काय आहेत महिलांचं पथक चालवण्याचे? कारण का रिस्पेक्ट जो आहे ना तो ह्या पथकांमधून म्हणजे आमच्या आता जोगेश्वरी विभागात जवळजवळ 60च्या वरतीच पथकं आहे सगळ्या पूर्ण जोगेश्वरीमध्ये. मग एवढ्यामध्ये मिळालेला ना हा की या आमच्या बहिणीच आहेत आणि तो त्यांना रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, हा सगळीकडनं मिळालेला एक पूर्ण पॉझिटिव्ह आहे की काही तुम्ही करा आम्ही सपोर्टला आहोत, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे एवढ्या शक्तीने त्या उभ्या राहतात सगळे, म्हणजे एवढे पुरुष गोविंद पथक आहेत सगळ्यांचा पूर्ण सपोर्ट. मी तुमच्यापैकी कोणातरी विचारतो की मगाशी ताईने जसं पिरियड्सचं सांगितलं तसं आमच्या पण घरी आई आहेत, बहिणी आहेत की पहिला दिवस ऑफिसवर येताना थकलेलं असतात, बॅक पेन होतं, स्टमक पेन होतं, आपण स्वतः उभं राहू शकत नाही, थर अंगावर कसं येतं? नाही, काय काय वेळेला असं होतं की घरी असताना खूप त्रास होतो की नाही मला बरंच वाटत नाही, विकनेस आहे, पण इथे आल्यावर काय माहिती कुठून स्ट्रेंथ येते आणि उभे राहतो. माझ्यासोबत 2दा-3दा झालंय असं की नाही इथे येऊन उभे राहतो, काय माहिती नंतर उभे राहिल्यावर काय वाटणार नाही, मग आपल्यावर किती पण थर चढू दे. इनर स्ट्रेंथ किमी असते की हा पण त्या जागेवर जेव्हा आवाज येतो आणि तिला तिथे पावित्र्य तेवढं राखतं, ती पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येतेच. शरीराच्या गोष्टी सगळ्या दुय्यम असतात, मनाची गोष्ट प्रथम असते. अगदी नाही तुम्ही बोलाच आता आम्हाला ऐकायचं. अरे क्वेश्चन करते आन्सर करेन. ओके येस येस येस. बरं, मुलगी म्हणून मला पडलेला प्रश्न मी सांगते की कधी तुम्हाला असं वाटलंय का, म्हणजे मुलींचं खूप असतं की कुठे काय फेसला लागत नाहीये ना, माझा फेस खराब होणार नाही ना, किंवा खांद्यावर खूप वजन आलं तर मला माहितीये की इथे खूप रॅशेस पडतात किंवा पूर्ण रेड रेड होतं, तर मुली म्हणून तुम्हाला असं वाटतं काय नको माझा फेस खराब होईल, माझी बॉडी खराब होईल, असं कधी काही? आणि तुमचे विचार काय आहे? मुळात मला तुमचे विचार जाणून घ्यायचे. मला तरी असं वाटतंय की हा सगळा विचार करायचा तर आपण घरीच बसूया. मला ऍक्च्युली जर हे करायचं आहे ना तर हे सगळं ठीक आहे यार, ते 2-3 महिन्यांनी कव्हर होऊ शकतं, मी हा विचार करणार. माझ्यासाठी ते पहिलं आहे की जर मी ते 1.5 ते 2 महिने देते तर मी त्या जागेवरती आणि त्या माझ्या थरासाठीच राहणार. हे डेडिकेशन येतं कुठून? ऍक्च्युली त्या जोगेश्वरी माता तर आमच्या मागे आहेच, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला ह्याच्याकडनंच मिळतात, ताईकडनंच मिळतात. जसं की फार तर असं होतं की मी आता खूप दिवस, माझं उदाहरण आहे, मी बऱ्याच वेळा उपाशी झोपते, मी जेवत नाही, तर मग तो प्रत्येक दिवशी मला फोन असतो 2 दिवसाने की यार प्लीज जेवून झोप, त्रास होतो, दुसऱ्या दिवशी उठायचं आहे, परत तेच करायचं आहे. त्यामुळे तुम्ही वीक नका पडू. तुम्ही वीक पडल्यावरती खूप गोष्टी अशा होणार की आपल्या तिकडे बघायला मिळणार आहे. रिप्लेसमेंट तर आहेच, पण आपली गरज पण तेवढीच आहे तिथे थराला हात द्यायला किंवा तिथे आवाज देताना. मला तर खूप आवडतं. तुमच्यातल्या काही मेमरीज अशा आहेत का थरातल्या, जसं म्हणजे ना काय नाही तू आता बोलतो,
सुरुवाती नाव मेंबरच सांग. आपण मी पुढचा तुझं प्रश्न नाव सांग. सांग आणि सुरुवात. माझं नाव धनश्री अय्यर आहे. मी लास्ट 2 इयर्समध्ये म्हणजे जोगेश्वरी मातामध्ये आणि हे माझं 3rd इयर चालू आहे. लास्ट इयरच आम्ही 6ची ट्राय खूप यशस्वीरित्या पार पाडली. सॉरी पण तू कितव्या थरावर असतेस? मी 3मध्ये असते, तिरीमध्ये. तिसऱ्या थरावर. हां. हो. आणि खूप म्हणजे तेव्हा त्या क्राऊडमध्ये आम्ही एवढ्या भरपावसात 6 लावलेले, तेव्हा आम्ही म्हणजे थर उतरायच्या आधीच आमचं सगळं रडणं, तिकडे जो आवाज आमचा असा चालू झालेला की बस, की म्हणजे आम्ही आमच्या मनात जे ठाणलेलं ते आम्ही पूर्ण करूनच दाखवलं. आणि ती जिद्द आम्ही खूप प्रॅक्टिस केलेली, खूप घाम गाळलेला, ताईच्या तेवढ्या शिव्या पण खाल्लेल्या पण तेवढंच प्रेम पण ताई खूप देते आम्हाला. सो त्या जिद्दीने आम्ही खूप प्रयत्न करून ते यशस्वी पार पाडले. शिव्यांच्या काही आठवणी आहेत? असं म्हणजे ताई जेव्हा बोलते ना तेव्हा ते म्हणजे असे वर्ड्स बोलते की मग ते नेक्स्ट मोमेंटला थर लागतातच. मग तुम्ही आधी किती पण पडलात आणि नंतर ताई बोलली की मग दुसऱ्या मोमेंटला ते चांगलंच होतं. असं मॅजिक वर्ड्स. म्हणजे अशी एखादी काही आठवण आहे का की ज्या वेळेला थर पडला, म्हणजे ना आता ही शेवटी स्पर्धा पण आहे, प्रकारचा खेळ आहे, तर समोर दुसरे उभे असतात, आपला काहीतरी थर पडतो, आपण नाव मिळवतो, पण पुन्हा पुढच्या वर्षी चला त्याच जागेवरती आपण तितक्याच जोशाने उभे राहतो आणि आधीपेक्षा जास्त चांगलं करतो. त्यावेळेच तो अनुभव, त्यावेळेची ती भावना आणि आतून तेव्हा काय येतं? आम्ही आता लास्ट संडेलाच आम्ही अलिबागला गेलो होतो. तिथे आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं तुमचं होतं. नाव सांगा. संजना घोसाळकर. ओके. कितव्या थराला असता? मी 4मध्ये असते, 2nd बेसला असते. ओके, 2nd बेस. हां. सो आम्हाला तिथे बोलवलं होतं 6 थर लावायला आणि आमचा 6 थरचा फर्स्ट आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि तिथे आम्ही गेलो. आम्ही आमचा थर लावला पण, आणि काहीतरी थोडंसं मिस्टेकमुळे आमचा थर पडला. वरचे 3 एक्के जे होते ते पडले. त्याच्यानंतर पडलो आणि तिथे अराउंड 1 लाखच्याहून जास्त पब्लिक होती. इट वॉज अ बिग इव्हेंट ओव्हर देअर. तर आम्ही तिथे गेलो, ते थर पडले वगैरे, खाली उतरलो. ताईनी आम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला आता एक परत प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला लावूनच जायचं 6. ताईचे वर्ड्स आम्ही झेलले, डोक्यामध्ये ठेवले आणि आम्हाला करायचंच होतं. तसेच उठलो, 5 मिनटं पण नाही झाली आणि आमचे 6 थर लावून आम्ही परत व्यवस्थित उतरून आलो. हो, बेस्ट 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 बेस्ट. थरातले गमती जमती? थरातले गमती जमती त्याच टायमाचं मी सांगते, त्याच टायमाचं आमचा थर उतरला होता आणि जेव्हा नेक्स्ट ट्राय लावली तेव्हा आम्हाला कळतं ना, म्हणजे थरात जे असणारे असतात त्यांना कळतं की आपला थर काय, आपण आपली काय स्ट्रेंथ लावतोय वगैरे. ह्या मॅडम आमच्या तुम्हाला जोगेश्वरी मातेची एवढ्या जोराची ओरडली आहे, एकदम जोराची आणि हाय पिच व्हॉल्यूम मध्ये तिचा आवाज जो आलाय पूर्ण थरात. आणि आम्ही स्ट्रेंथ मध्ये उभे आहे, त्याच्यामध्ये पण आम्हाला हसायला येते कारण की तिचा अलग पिच वरती आवाज गेला होता. अगदी काम आहे, अजिबात कधी असे हे नाही. खूपच कधीतरीच एकदम अशी हे करते. पण त्या दिवशी ती जी ओरडली होती, हां ते तो जोश होता, कारण लाखभर पब्लिक आणि मुंबईतून बाहेर ना आम्ही अलिबागला, आणि तिथला तो क्राऊड फार मोठा आणि तिथे करायचं. पहिलं आणि पडलो ना, मग पडल्यानंतर अरे आता तर काही इज्जत की बात आहे यार, जोगेश्वरी से आहे हम, इतनी प्रेक्षक, एवढी वक्सलीय प्रेक्षक तर आता करायचं बस. तिचा जो आवाज, येस काय नाही. 2 दिवस आधी इंजेक्शन घेऊन आली होती. इंजेक्शन घेऊन थराला उभे राहते. अजून काही गंमत? हा, इथे भारी गंमत आहे. माझं नाव निशा नार्वेकर. मी मेन शिडीमध्ये असते. मेन शिडीचं नाव आहे आमच्या ते झाशीची राणी. माझ्या शिडीचं नाव झाशीची राणी. बरं 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 बरं. त्याच्याकडे जरा थराविषयी सांगाल तुमच्या? एक थर कोण कोणचं उभं राहता नाही, पण झाशी राणी जसं हे म्हणजे असं आहे ना की मला आठवतंय की आम्ही जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून ताईने त्या शिडीला नाव झाशीची राणी दिलंय, कारण ती शिडी तशीच उभी असते कडक. ऍक्च्युली एक्के जे असतात ना टॉपर्स, ते तिथून चढतात आणि त्यामुळे आपल्याला ती शिडी कडक ठेवायची असते. आणि त्या शिडीची माणसं अशी असतात काही पण बारीक असण्यापासून जाड होण्यापर्यंतचा हा प्रवास तिकडेच आहे. हे खरंय, हे खरंय. फोटो आहे, ती फुल अशी आहे. तेव्हा किती वेळ होत्या?
त्याच शिडीला मेन शिडीवर नाही पण कितव्या झाडावर कितव्या शिडीला म्हणजे टॉपची शिडी केली आहे, टॉपच्या नंतर खाली आली आहे, परत एक तीन शिड्या अशा प्रगती हा बस पण ती शिडी सोडत नाही तीच पाहिजे. थरात नको शिडीत हा मग असं काय काय वेळेला होतं अरे हिचा पाय चुकतोय अबे राहणार सरळ राहणार तू करणारच मला माहिती तू करणार मग ती तो वाला तो नाही वापरा मला ऐकायचं आहे उसको बोलते हो पण. हा नाही तिला समोर आहे आणि सांग उसको बोल तिच्याकडे बोल. ये तो करना है यार, तू करेगा यार. अबे बच्ची चल ना खड़ी रहे करेगी तू मेरे को पता है चल खड़ी रहे. बच्ची दाबा बळ येतं बच्ची वाला स्ट्रॉंग एकदम बाहर बनता है कोई रहने का इतना 4 में चल खड़ा रे. कमाल भाई कमाल करेगा कमाल तो तू ही करेगा पता नहीं बाकी कोई नहीं तू ही करेगा बस तिला तो जोश द्यायचा असतो एकदम मोटिवेशनल चल उभे राहिले मस्त तिरी एकदम छान उभे मस्त चल आपल्याला कडक पण त्या खरं कडक उभे असेल खरं Actually कडक असतात. कडक म्हटले ना की ती शोल्डर अजून कडक होते. भाई आम्हीच शिडी पासून टॉप पर्यंत सगळे 4 शिड्यांची 4 माणसं आहेत ना. झाशीची राणी शिडी, हिरकणी आणि मर्दानी. 4 शिड्यांची 4 नाव आहेत. झाशीची राणी झाशीची राणी जी मेन शिडी असते ती समोरून एके चढणारे, त्याच्या अपोजिट हात देणारी जी शिडी असते ती हिरकणी शिडी असते. त्यानंतर इकडची शिडी एक आहे ती तेजस्विनी शिडी आणि इकडची एक आहे ती मर्दानी. हो बेस्ट कमाल ना युनिक आहे काहीतरी म्हणून महिलांचं गोविंद पदकाचं इंटरव्ह्यू बरं पडलं हा आमच्याकडे जात हे तिकडचे उभे राहिले का इकडचे उभे राहिले का असं ऐकलेलं आहे. आणि ज्या वेळेला शिडी थोडीशी पण घाण करते तेव्हा अजून एक नाव आहे आमच्याकडे कोण आहे मग ती त्या सिच्युएशनवर डिपेंड डिपेंड आहे. येस तिथे जो असं आता एखाद्या नवीन आला ना ते नवीन आलेले असतात ना ह्यांना सगळं मला कधी प्लेस देणार आई मी हे करू शकते शिडी मग तिची शिडी असते अशी ती गलिच्छमध्ये मोडलीच जाते तू गलिच्छ. पण मग तेव्हा त्यांना सांगितलं ना तुला बाई मर्दानी बनायचं तर तुला करावं लागेल फुल जोशात उभे राहते. मला असं वाटतं की ते शिडीचं नाव तर आहेच मर्दानी किंवा हिरकणीचे ते पण त्या प्रत्येकीचं ते नाव असतं त्यावेळेला आणि त्याच्यामुळे तिच्यात तो जोर असो किंवा जोर नसो तिच्यात तेव्हा ती ताकद असो किंवा नसो व्हॉट एव्हर तिने काही फेस करून आलेली असेल पण ती त्यावेळेला एकदा तेजस्विनी होते मर्दानी होते झाशीची राणी होते किंवा हिरकणी. आणि एक प्रकारचं कॉम्पिटिशन शिड्यांमध्ये पण असतं आमच्या की बाबा आपली आता मी हिरकणी शिडीला असते तर मी चढतानाच बोलते कोणी पण काही करू नका नाव बदलायचं नाही हिरकणीच पाहिजे गलिच्छ नाही बनायचं असं मग ते आपलं कॉम्पिटिशन चालतं. मग एक पण चुकलं की तुमची गलिच्छ असं चालतं एकमेकींमध्येच पण त्या एकमेकींमधल्या कॉम्पिटिशनमुळे थर चांगला कडक उभा राहतो. असे काही क्षण आहेत का की जे तुम्हाला खूप भावनिक करून गेले तो त्याच्या व्यतिरिक्त असा एखादा म्हणजे जसं यशाचे असतात तसे अपयशाचे पण असतात किंवा अख्ख्या ही ग्रुप प्रोसेस आहे ही काही 2-4 जणांची नाही आहे आणि हा पर्सनल कनेक्ट आहे असं एखादी काही सिच्युएशन होती का की आयत्या वेळेला थरातलं साधं कोणतरी एक जण निघून गेले आणि त्यावेळेला असं झालं होतं की काय करायचं म्हणजे घरच्यांपासून कन्व्हिन्स करून तिच्यापर्यंत कन्व्हिन्स करायचं काय होतं ऍक्च्युली असं झालेलं की गेल्या वर्षी आम्ही खूप वर्ष 5ची ट्राय करतोच आहे पण गेल्या वर्षी आम्हाला 6 लावून हे नाव अजून वरती करायचं आहे जोगेश्वरी माता महिला गोविंद पथक तर त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला बरोबर आहे. तर मस्त तयारी झालेली मुली फुल जोशात आम्ही लोक की उद्या भाई आपल्याला 6 लावायचे आहेत आणि लावूनच इथे पाय ठेवायचं आहे. तशी आपल्या इथे जोगेश्वरीत बरीच मोठी मोठी मंडळ आहेत तशी ही पण आमची कर्मभूमी आहे आम्हाला इथे पाय ठेवायचं तर ते लावूनच ठेवायचं आहे. तर मग फुल तयारीत होतो रात्री व्यवस्थित झोपलो ताईने सांगितल्याप्रमाणे जेवण वगैरे उपवास सोडून मुलींनी डोक्याला तेल लावा काय काळजी असते जरा हळदीचं दूध म्हणजे हळदीचं दूध पिया डोक्यावरती तेल लावा परत इथे पावसात भिजू नये म्हणून पिशव्या जर तुम्हाला शॉवर कॅप नाही होत आहेत तर मी पिशव्या आणते तुम्ही त्या पिशव्या लावा
पण ती केस नका भिजू, कारण तो मोठा पॉईंट असतो की मुलींची केस भिजल्यावरती सर्दी किंवा अजून काही बरेच असे आहेत डोकं जडून बरंच काही कारण. तर मग ते सगळं फेस करून आम्ही लास्टच्या दहीहंडीच्या आदल्या दिवशीपर्यंत पोहोचलो. आणि मग एक प्रसंग असा घडला की उद्या आम्हाला जायचंय आणि आपल्यासाठी आपला मेन म्हणजे आपला गुरुच असतो त्या दिवशी. आमचा गुरु त्यावेळेला काही कारणाने आमच्यासोबत नव्हता, तरी पण आई जोगेश्वरी मातेच्या कृपेने आणि तिच्या लेकीच्या आशीर्वादाने ते आम्ही 6 उभे केले आणि यशस्वीरित्या उतरवले सुद्धा. आणि त्या गोष्टीचा फार अभिमान आहे आम्हाला, खूप अभिमान आहे. पण लावून उतरवल्यावरती जो जल्लोष आणि ते क्रेज आम्ही विसरूच शकत नाही. म्हणजे ते खूप मोठं होतं. आणि पाऊस एवढा होता ना की आमच्या अंगावर टोचत होता, ते एवढा पाऊस होता. खूप क्राऊड होता तिथे. आणि पाऊस जो सुरू झाला होता ना सकाळी 6:30ला सुरू झाला होता, बरोबर सकाळी 6:30. आणि आदल्या दिवशी आम्ही ना ग्लुकोज वगैरे जे उन्हाच्या दृष्टीने सोयीस्कर असतं ना ते सगळं आम्ही घेतलेलं. का तर उद्या ऊन असणार आहे आणि आपल्याला हे सगळं फेस करायचं आहे, मुलींना उभं करायचं आहे. आम्ही सगळी ती उन्हाची काळजी घेतली. पावसाचा हा सीनच नसणार आहे. आणि जसं 5:45 झाल्याने पाऊस सुरू झालेला सकाळी. आणि असा सीन झाल्याच्यानंतर आम्ही अविनाश जाधव त्यांच्या इथे जेव्हा पोचलो आणि सगळ्या मुलींनी 2-2 कप चहा घेतला. 4:30 तरी मी जेवलो नव्हतो, कारण आमचं जेवण यायला थोडा पावसामुळे लेट झाला होता. सगळ्यांना म्हटलं चहा घ्या. त्या मुलींनी एवढ्या पावसामध्ये मुसळधारच होता आणि सगळ्यात त्या ग्राउंडवरच वॉर्मअप करतायत, गरम करतायत. स्वतःची बॉडी नाही. आणि एवढा मुसळधार पाऊस. 6 लागले, उतरले. लिटरली मुलींनी रडल्यावर तो चिखल अंगाला सगळा लावला होता आणि डोकं टेकून रडत होत्या त्या मातीत. आणि नंतरच पाऊस थांबला. आणि बरोबर 5:30-6च्या दरम्यान पाऊस पूर्ण थांबला. तर जो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू झाला होता. मग आम्ही ठरवलं होतं की आमची परीक्षा आहे आणि ती आपण पूर्णपणे पास केली. सगळ्या भावांच्या म्हणजे सगळे आम्हाला आदल्या दिवशी भेटून गेले होते. काय पण करा, 6 लावायचे ते तुम्हाला, नावाला जागायचं. आणि ती जेव्हा असं म्हणतो ना की 100% पॉझिटिव्ह तुमच्याकडे ब्लेसिंग्स असतात, तेव्हा मेहनत आणि ती ब्लेसिंग 100% एकत्र काम करतात. अगदी. पण त्यावेळेला असं झालेलं की म्हणजे तिची गरज खूप होतीच, ते तर 100% कोणीच बदलू शकत नव्हतं. पण ते एक ठरवलेलं ना मनात ना, ते अजून पण असं डोळ्यात पाणी भरतं. असं आठवलं की आता आम्ही ताई असं संजनाशी म्हणाली की आम्ही अलिबागला ती ट्राय लावून पडलो, पण आम्हाला ते 6 आठवलेले, कारण खूप मेहनत केलेली. त्यावेळी ताई पण नव्हती सोबत. पण असं झालेलं की आमच्यासोबत आमचे काका असतात, अशी बरेच मोठी मंडळी आहे. आज शीतल नाही आमच्याबरोबर, शीतल असते. त्यावेळेला ताईच्या मागचा असं एक बॅक सपोर्ट म्हणजे आम्हाला शीतल म्हणून आहे, जी ताईच्या सध्या ती नाही आहे, तब्येत डाऊन म्हणून नाही, ती तिच्या मागूनच की यार असं करू नका, ताई नाही म्हणजे आपल्याला शांतच राहायचं आहे, ताई नाही म्हणजे आपल्याला हे असंच करायचं आहे, आपल्या पथकाला बोट लागेल असं आपल्याला काहीच करायचं नाही. हे आम्हाला पहिल्यापासूनच शिकवण आहे. आत्ता रात्री तुमची प्रॅक्टिस साधारण 12-12:30च्या दरम्यान संपते. इतक्या सगळ्या घटना भारतभर सगळ्या घडत आहे, सगळं हे होत आहे, कानावर रोज बातम्या येत आहेत, वेगवेगळ्या येत आहेत, मन सुन्न होत आहे. आम्ही मुलं म्हणून त्याचं काय, आपण नॉर्मल एक माणसं म्हणून इन्स्टाची पोस्ट वगैरे टाकतोय सगळं, पण खरी भीती ही तुमच्या मनात असते. ती भीती, गोविंदाची प्रॅक्टिस, घरच्यांची समजूत, कसं काय करतात? कसं आहे की आता आपण जर सोशल मीडिया तोही तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळत आला पाहिजे, तर आपण थोडं लोकांपर्यंत आपला रीच वाढतो. तर आपल्याकडे आमच्या पथकातलं म्हणजे थोडी एक टीम आहे आमच्याकडे, तीसुद्धा की आम्ही तेही हँडल करतो की आपल्याला काय मेसेज देता येईल. तर आजच आमच्या पेजवरून एक अशी पोस्ट आम्ही केलेली आहे की आपला भाऊ हा नेहमी सोडायला येतो, आणायला येतो, तुम्ही बघितल्यावर तुम्हाला दिसेलच ती, पण प्रत्येक वेळी भाऊ सोबतीला नसणार आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण हे फेस करतो तेव्हा तो सोबतीला नसणार आहे. तेव्हा आपल्याला काय स्टॅमिना आणि हा जो वॉर्मअप इथे आपण जो करतो आहे हा घरी गेल्यानंतर म्हणजे ही प्रॅक्टिस संपल्यानंतर 12 महिनेही कसं चालू ठेवता येईल हे आपल्याला स्वतःला कसं स्ट्रॉंग ठेवता येईल. म्हणजे ह्या आता मुली लांबच्या ज्या जाणार आहेत त्यांना आम्ही त्या दिवशी कंपल्सरी सांगितलं की तुम्ही बॅग कॅरी करा, शॉर्ट्सवर कोणीही बाहेर यायचं नाही, जाताना इथून चेंज करून जायचं. त्याशिवाय तुमच्या बॅगमध्ये लोखंडाची स्केल अशा गोष्टी किंवा मसाला किंवा काही अशा काही गोष्टी ज्या तुमच्या इझिली हाताला लागतील, तुम्हाला स्वतःला त्या कशा सेव्ह करू शकता अशा काही गोष्टींमधनं. बरोबर आपल्या 4 जणी आहेत तो वेगळाच पॉईंट आहे, पण तरीही आपल्याला डिफेन्स म्हणून काय करता येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः कॅरी करायच्याच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची की समोरून येणाऱ्या कुठच्याही गोष्टीला पहिलं आपण प्रत्युत्तर करायचं नाही, की आपण आधी तो गोष्टी शांतपणे घेतली पाहिजे आणि काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तो आधी फेस करण्याचं, त्याला समाधान काय करता येईल हे आधी पहिलं आपल्याला शोधायचं आहे.
रिॲक्ट करण्यापेक्षा आधी समाधान, कारण त्याच्यातनं सोल्युशन काहीतरी मिळालं पाहिजे. त्यामुळे सगळ्या ह्या ज्या टीम आहेत जी बसले नाही सगळे जवळ राहणार आहेत. गेल्यानंतर हे पहिल्या प्रत्येकी कामाला लागतात. घरी गेल्याच्यानंतर पहिलं फ्रेश होऊन सगळ्या पोचलेल्यांचे मेसेजेस फोन्स आले आहेत की नाही ते सगळेजण चेक करतात की हे आले आहेत, हां ओके, तर ह्या सेफ पोचले आहेत. नसतील तर अन्यथा आम्ही गाड्या करून त्यांना तसं जाऊन सोडून देतो. ते जे पोचवणं आहे तो पर्सनल टच आहे, ती पर्सनल काळजी आहे. तुम्ही यासाठी पोचवत नाही आहेत की त्या परत उद्या प्रॅक्टिसला आल्या पाहिजे, की तुम्ही यासाठी पोचवताय की त्या तुमच्या कोणीतरी आहेत. अगदी कारण पर्सनल टच आणि ती काळजी कशी घेतली जाते आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, कारण कारण आता जर आमची टीम उभी आहे तर आम्हाला तिथे ह्या गोष्टीनेही फेस करायची की आलेली मुलगी ही तेवढी सेफ तिच्या घरी गेली पाहिजे, जेणेकरून तिच्या आईला ती शाश्वती राहील की बाबा ही की अशा कुठच्याही पथकात जात नाही की जेणेकरून ह्या अशाच टाइमपास करतायत. आणि बेसिकली आम्ही हा आमचा स्पोर्ट गल्लीतला गोविंद म्हणून की आपल्याला प्रोफेशनल लेवललाच खेळायचं आहे, या उद्देशानेच आम्ही हे करतोय. तर जाताना ह्या ज्या मुली आहेत ना, तर आता समजा नाही जमलं तर दोघीजणी रिक्षा करून तिच्यावर जातील. तर आमच्याकडे माझं हे मिस्टर सोबत असतं, तर गाडी आहे आमच्याकडे, तर आम्ही असं काही झालं तर ह्या दोघीजणी त्यांच्या गाडीवरून, ह्या दोघीजणी त्यांच्या गाडीवरून, आम्ही स्वतःही दोघीजणं गाडीवरून, म्हणजे असं जर लांब राहणारे याच्याने खरंच काही प्रॉब्लेम असणार आहे तर आम्ही जाऊन तिला सोडून पण येतो. तर परवाच एक मुलगी होती, आम्ही तिला काय एरिया होता, फिल्टरपाडा समथिंग, हां तिकडे आम्ही जाऊन सोडून आलो. हां गौतम नगर तिकडे. आणि गेलो ना, मला वाटलं की असेल नियर बाय असेल, थोडं सोडलं. आणि जसं मी पुढे जायला लागलो तर इतका डेंजर एरिया होता की म्हटलं तू कशी आलीस आमच्याकडे, तू जॉईन कशी झालीस. तेव्हा तिला मी विचारते, ती इन्स्टावरून आमच्याकडे आली होती. म्हटलं बाई तुला पुढच्या वर्षी यायचं असेल ना तर तू आधी पहिला बॅकग्राऊंड पूर्ण चेक कर की तू सेफ जा, म्हणजे हा सोय असणार आहे की नाही तर तू जवळचा गोविंदा पथक बघ, कारण जेणेकरून आम्हालाही भीती लागणार नाही ना, तू घरी तेपर्यंत आम्हाला झोप लागणार नाही की 2 वाजेपर्यंत ही गेली की नाही. आणि रस्ता पूर्ण सामसूम आणि अक्षरशः मुलं तिथे अशी ग्रुप करून बसलेली आहेत. म्हटलं की आत्ता नाही, मग तिला आम्ही तिचं कोण रिलेटिव्ह आहेत ते म्हणालेत की मी ग्राउंडवरच तिला आणायला येणार आहे. म्हटलं नाही तर आम्ही तिला शेवटच्या दिवशी येण्यासाठी परवानगी दिली होती. असं खूप वेळा झालेलं आहे. पण आम्ही इथे पण वाडीतनं मुली यायच्या, आणखीन स्टेशनवरून यायच्या, मग तेव्हा असंच करायचो आम्ही 5-5 जणी ग्रुप, तिला घेऊन जा असं सगळे स्वतः सोडून यायचो आम्ही. आता ना अगदी शेवटच्या ह्याच्याकडे येतो. हे सगळं एकेकेला विचारतो रॅन्डम कोणतरी, हे सगळं आपण करतोय, तू सांग आधी पहिली विचारत हे सगळं आपण अण्णा आता हे सांग की हे सगळं करत असताना तुझ्या फॅमिलीचा तुला सपोर्ट आहे, त्याशिवाय हे शक्य नाही. तू आजच्या या वेळेला तुझ्या फॅमिलीला काय सांगू पाहतेस? काय प्रश्नच येणार नाही, कारण ती माझी मामी आहे. तर म्हणजे घरात माहिती आहे मामी आहे तर काही टेन्शनच नाही. आणि जाताना ताई वगैरे सोबत असते, घरपर्यंत पोहोचवणार, सगळं अरेंज झालं आहे काय बघणार आणि मगच ते स्वतःच्या घरी जातात. तू त्यांना आता याच्यातनं थँक्यू पण बोलू शकतेस. सो ते ऑलरेडी मी त्यांना खूप थँकफुल आहे. मी पथकात पण जॉईन झाले त्याच्यासाठी पण, आणि त्या लोकांनी म्हणजे मी फर्स्ट इयरपासून आहे तेव्हापासून त्यांनी मला जेवढं समजून घेतलं आहे तेवढं कोणत्या दुसऱ्या पथकात असं घेत असतील असं मला वाटत. सो मी माझ्या पथकाला खूप थँकफुल आहे. पप्पांना आणि आईला मेसेज. अच्छा मम्मा पप्पांना सो सॉरी. मम्मा पप्पांना पण नाही. मम्मा पप्पांना पण खूप थँक्यू. माझं नको थँक्यू वेगळं नाही, आता राहू दे, नको गुगल नको मारू. येस अगदी शेवटच्या याच्याकडे तुम्ही बोला. तुम्ही आत्ताच्या या क्षणी म्हणजे ही खरी एंड नोट आहे आणि एंड नोट ही नेहमी अशी आपण कोणाच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. तुम्ही ताईविषयी काय सांगाल? तिच्याविषयी असं भरपूर आहे काय म्हणजे प्रत्येकाचं आमचं वेगवेगळं मत आहे, तर ते सांगता येणार नाही. तसं आम्ही त्या दिवशीच जसं गुरुपौर्णिमेचा आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलेलं, तो व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही काय केलं, आम्ही किती कनेक्ट आहोत. इवन मी त्या दिवशी नव्हते, ह्या लोकांनी गटारी पण सेलिब्रेट केली एकत्र बसून. चिकन वडे, कोंबडी वडे वगैरे खाऊ आणते म्हणजे ती जसं शक्ती मिळाला.
फेवरेट आयटम इथे तुम्ही आपण बघितलं असाल की सप्रे वडापाव फेमस आहे. तो नॉर्मली 7-8 वाजेपर्यंतच असतो. जर आम्हाला आता संडेचं कसं लवकर बोलवतात 7-8 वाजता वगैरे, तर आम्ही त्या हिशोबाने इथे येऊनच काहीतरी पेटपूजा. बरं तो असला तर मग आमचं मेडिकल आता ओळखीचं झालंय. खात्यावर आहे मंडळाचं की पर्सनल आहे. तर तिच्याबद्दल बोलणं म्हणजे शब्दात नाही एक्सप्रेस करता येणार ऍक्च्युली. आई येते आमची. माझा दुसरा संसार आहे, माझा दुसरा संसार आहे. हक्काने कोणाला आई बोलू शकतो ना, ते ही कधीही आमच्यासाठी उभी राहते. असं नाही की बोललो ना की नाही म्हणून ताई आणि मी येते. तुम्ही आज पाहिलं ना आमच्याकडे की जेंट्स नाही आहेत, म्हणजे असे सपोर्टेड असे कोणाचे काका आहेत ते येऊन उभे असतात. पण जे काही आज ही पूर्ण भिस्त उभी आहे ना, ती या सगळ्या या माझ्या मुलींमुळे. तर त्याच्यावरही आम्ही एक व्हिडिओ बनवला की आम्ही कसं सुरुवात केली. आम्ही लाईट बांधणार आहे, ठीक आहे ताई आम्ही 4 जण आम्ही इलेक्ट्रिशियन बोलून हे बांधून घेतो. हे बांधताना ही शेड बांधताना पण ह्या 4-5 जणी प्रत्येकी टीम उभी असते की आम्ही आज बांधून घेतले. बॅनर बनवणारी हे आमचे ग्राफिक डिझायनर क्रिएटिव्ह, तर ती हा बॅनर सगळं डिझायनिंग ती बनवणार, ती पूर्ण सगळं हे. मग ते प्रिंट करून आणणारी व्यक्ती दुसरी आहे. मग तो आणणाऱ्या बॅनर उचलून असा खांद्यावर 4 जणी आणणारे ते वेगळे आहेत. मग बांधून घ्यायचं, आपण चढायचं, इथे चढतात मग ते बांधतात. हे पण असं स्वतः चढून बांधलेत. हे सगळं स्वतःच होतं. हे शेड आहे ना, ही जी आत्ता इथे जागा ह्याची दिसते, हे सगळं खणून मुलींनी केलेलं, म्हणजे कुदळ आणून आम्ही ही इथे ना खूप पावसाचं पाणी येतं आणि हे जे स्क्वेअर केला ना, हा आम्ही सगळा स्वतः मुलींनी रात्री थांबून बांधून घेतलेलं आहे. म्हणजे शेतीतली कामं तर कधी अनुभव नाही, पण हे दगड आणून खणून करूया आणि घाण म्हणजे असं बेसिकली हे त्यावेळी सगळं बाजूला आपल्याला करायचं आणि सगळ्यांनी उभं राहून खणून ते करून घेतलेलं आहे. सपोर्ट आहे आता सगळेच. संत्या म्हणून एक आहे आमचा, तो आमच्या सोबत असतो कंटिन्यू. हां, सतीश काका आहेत. म्हणजे हे सगळ्यांचा सपोर्ट असतो. हे 5-6 पुरुष असतातच, पण ह्या जेवढ्या गोष्टी डिवाइड करून करता येतील ना, ह्या सगळ्या ह्यांच्या सपोर्टमुळेच आहे. त्याचमुळे मी एकटी करू शकते. नाहीतर ही गोष्ट ही जी आहे ना, हे आमचा खेळच आम्हाला टीमवर्क शिकवतो पहिलं. म्हणजे जी संसारात मुलगी टिकू शकणार नाही, ती या खेळातली जी असणार ती नक्कीच टिकणार आहे. कारण तिने एवढ्या सगळ्या गोष्टींशी डील केलेल्या आहे. 5 हाताची बोटं जर सेम नाहीत तर 5 विभिन्न व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत. एवढ्या 100 मुली त्या फक्त गॉसिप करतात. एक आहे की नवीन कुठली मुलगी आली तर आम्ही तिला तुझे भाऊ कधीच करत नाही. अरे ये ना भाई, ये ना आपलं त्याबद्दल ये ना. ट्रेन मध्ये कोणी चढायला गेलं की एवढे हाणामाऱ्या होतात. इथे कसं काय सांभाळतं एकमेकांना? कारण हे आपलं आहे ना, हे आपलं आहे. हा एक खेळ आहे ना, पाय खेचायला नाही तर पाय वर खांद्यावर चढवायला शिकवतो. वर्षभर काय मिस करतो? खूप. हे तुम्हाला अनुभव असेल तर प्रॅक्टिकल म्हणजे 29, 28 आणि 29 तारखेला या इथे मजा. ह्या सगळ्या परत येणार. आमचे लाल भरलेले असतात. रडून जातो एक तरी. आणि कोण असं नसतं की कोण रडून नाही गेलं. सगळी जण एकमेकींना मिठी मारून फोटो सिंगल फोटो काढतात. एवढा इनबॉक्स भरतो ना. सगळे एकामेकाला बाहेर भेटतात, पण ती इकडची मजा बाहेर नाहीये. 2 महिने ते सलग प्रॅक्टिसला येणं रोज. महिने चालते. आणि दुसऱ्या दिवशी पण की अरे किती वाजता यायचंय, आज प्रॅक्टिस आहे की नाही, चुकल्यासारखं असं वरती मुद्दाम असा छेडकाणी करणार. असं भेटायचं. आज वाजले किती, कधी येणार आहे? लेट आले की यायचं नाही कोणी. हा वॉर्मअपची पण कोणतरी चुकून आले. वॉर्मअप करताना निशा वॉर्मअप इंचार्ज आहे आमची. निशा आणि भक्ती वॉर्मअप इंचार्ज आहेत. कसं आहे वॉर्मअप इंचार्ज आहे. वॉर्मअप घेताना पण कसं असतं माहिती आहे, ती एक वेगळीच मजा आहे की एक आमचं काउंटिंग असते. बाईक राहिला तुमचं. हां, आमची एक काउंटिंग असते वॉर्मअप घेताना की आम्ही जेव्हा हात घेतोय किंवा स्कॉटमध्ये उभे आहेत तेव्हा 50 किंवा काही सांगितलं की एवढे घ्यायचे आहेत लिमिट. तर मग एखादी मुलगी मुद्दाम होते तर चल परत एक पासून काउंटिंग झालं, तरी पाय भरले नाही परत करायचंय, परत करणार होत्या मग ती परत चूक होत नाही. चूक परत करणार नाही. झक मारली आणि केली असं झालं. येस. ॲब्सेंट राहण्याबद्दल पण असं आहे की मग आज एक जण आली नाहीये, उद्या एक जण येत नाहीये, मग त्याच्याबद्दल परत त्यांना पण डबल करायला लागतं. मग तिथे असं आमचा कोपरा आहे बघा, तिथे त्या कोपऱ्यामध्ये असे आम्ही उभे करतो सगळ्यांना. ए तनू चल, लेट येणाऱ्यांना आणि 2 आल्यांच्याकडनं एक्स्ट्रा 100. आम्ही पेनल्टी पण लावलेली. हा 100 रुपये 200 रुपये आमचे 1000 रुपये झालेले आहेत गोळा. काय करणार त्याचं? पार्टी करणार. आम्हाला पण बोलवा, आम्ही पण 100 देऊ. खूप छान. मस्ती करताना आणि माझी नाडी आहे
मोबाईलमध्ये नाव पण एकमेकांचं तसं सेव्ह केलं नाडी. तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे मस्ती करायला आणि योग्य वेळी माझ्याशिवाय. ओढली गेली पाहिजे. म्हणजे आम्हाला असं हे आहे की तू इकडे राहा आणि तू इकडे राहा, तुम्ही एकत्र आलात तर पूर्ण ते चालू. किती छान त्यांचे सगळे कॉम्बिनेशन, यांचे सगळे त्यांचा सगळा तो बॉन्ड किती छान आहे, किती प्युअर आहे की जे आपल्याला रोजच्या बाहेरच्या याच्यात खरं दिसत नाही. खूप काही काही वेगळं मिळालंय आज. लग्न झालेल्या पण आहेत खूप जणी, खूप जणी त्या पण येत आहेत. म्हणजे घरातले पाठवत नाही, सासू पाठवत नाही असंही आहे. पण मग तरी त्याच्यासाठी पण आम्ही व्हिडिओ बनवलाय. या सगळ्या फिलिंगचे आम्ही व्हिडिओ बनवले. तर म्हणजे आता एक आहे ती विरारला राहणार, तिच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला एक तो की चला लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याची जेव्हा परमिशन मिळते तेव्हा तो डोनाल्ड आहे ना, येल्लो वाला डक आहे ना, तो तसा बॅग करून चाललाय पॅक करून. आम्ही टाकले असं की हा येस ही आमची श्वेताली आहे, हिला ही अशी परमिशन मिळाली, ही अशी येणार आहे आता विरारवरून बॅग भरून. नाही घरच्यांना शालजोडीत ना. पण किती छान की एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती टॅकल करून तुम्ही हे सगळं, आपल्याला दिसताना फक्त 6 थर दिसत आहेत, पण त्या 6 थराच्या मागे वर्षभराची मेहनत आहे. आणि तो जरा तरी बॉन्ड मिस झाला तरी ते 6 थरातला मे बी 6वा चढू शकणार नाही. शिडीतला एक जरी जण नसेल, शिडी उभी राहणार नाही. शिडी उभी राहिली नाही तर थर उभा राहणार नाही. थर उभा राहिली तर गोविंद होणार नाही. खूप छान होती ती. मला तसा नवरा बायकोशिवाय अपूर्ण आहे, तसं आम्ही एकामेकांशिवाय अपूर्ण आहे. तुला काही बोलायचं? मला खूप छान वाटलं मुलींशी बोलून या आणि गोपिकांशी. गोपिकांशी आणि थँक्यू सो मच. मी एक मुलगी आहे, मी नाही म्हणजे मी नाही दहीहंडी मी साजरी करत, पण मी ऐकून मला खूप छान वाटलं. ज्या मुलींना असं वाटत असेल की आपण जॉईन करूया तर कुठेतरी त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. हे घरातले प्रॉब्लेम्स किती काय टॅकल करून या मुली येतात आहेत. ॲज अ मुलगी म्हणून मी खूप प्राऊड फील करते या मुलींवर. तर खरंच थँक्यू. भाई हम चोरों से कम नहीं है. तुमच्या जिद्दीला आमचा सलाम. थँक्यू. खूप खूप थँक्यू. परत एकदा जरा आवाज देता का? जोरात द्या जरा. हा व्यवस्थित. गणपती बाप्पा बोल, बजरंग जागे वाले की, योगेश्वरी माते की, साईनाथ महाराज की, हर हर जो बोले सोनिया, श्री वेंकटरमण गोविंदा रे गोविंदा.